या विषयाचं मला कुठेही राजकारण तिथं करायचं नाही। मी कुठंच काय तिथं बोलत नाही की कुठल्या राजकीय पक्षाचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे। याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो। कसं झालं, का झालं, कोणामुळे झालं, काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे। एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो। मराठीचे शेवटचे 2 प्रश्न घ्या, म्हणजे मी हिंदीत बोलतो। दोन मराठी। त्यांच्याशी बेसिक चर्चा करत असताना काही प्रमाणात त्यांना सुद्धा शंका आहे आणि शंका असल्यामुळे अमोल मिटकरी गेले ना सीएम कडे। त्यांच्याच पक्षातले आमदार आणि कार्यकर्ते, मग ते का गेले असतील? शंका असल्याशिवाय ते जाणार नाही। त्यांना शंका आहे, माझ्याकडे मला पण शंका आहे। थोडा मी अभ्यास जास्त केलेला आहे, तो मात्र तुमच्या समोर सगळ्यांसमोर तिथे दिलेला आहे। नाही, या बाबतीतलं मला काय माहित नाही, कारण मी अजून कोणाच्याच संपर्कात नाही। तुम्ही सर्वजण अभ्यासू पत्रकार असल्यामुळे चांगलं प्रेझेंटेशन व्हावं यासाठी मी प्रेझेंटेशनकडे जास्त लक्ष देऊन होतो। त्यांना काही गोष्टींची कल्पना, म्हणजे अगदी तुम्ही पाणी पिण्याचं उदाहरण सांगितलं। तुम्ही त्यांच्याबरोबर अनेक काळ तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलेला आहात। या शेवटच्या काळात ते काही दबावाखाली होते का? कारण ज्या पद्धतीने तुम्ही अपघाताचा संशय व्यक्त करतात, काही तुम्हाला त्यामागे घातपातामागे काही वाटतंय का की कोणी असू शकतं किंवा काय कारण प्राथमिक अंदाज असू शकतो? अजितदादांवर दबाव टाकणं तसं सोपं नव्हतं। लढवया नेता त्याच्यामध्ये होते ते, पण काळजी नक्कीच ते तिथे घेत होते। मी फक्त एक उदाहरण सांगितलं, त्याच्या मागचं कारण मला माहीत नाही। प्लास्टिकच्या बॉटलमध्ये टॅम्परिंग होऊ शकतं, त्या पाण्यामध्ये काही मिक्स केलं जाऊ शकतं, म्हणून त्यांनी ती बॉटल प्लास्टिकवरनं ग्लास बॉटलकडे ते तिथं वळले। हेलिकॉप्टरच्या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला तिथं सांगितला, म्हणजे काळजी कुठं ना कुठे ती त्या ठिकाणी ती होती। पाण्याच्या बाबतीत त्यांनी ॲक्शन नक्कीच तिथं घेतली। जर त्यांच्या मनामध्ये विमानाच्या बाबतीत सुद्धा जर शंका होती तर तिथं जर वेगळी ॲक्शन त्यांनी घेतली असती तर दादा आज आपल्याबरोबर असते। अनेक प्रश्न उपस्थित केलेला आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून देखील काही आमदार त्यांना देखील असे अनेक प्रश्न पडले आहेत। रुपाली घुमरे पाटील असतील, अमोल मिटकरी असतील, मात्र दादांच्या जवळ असणारे आणि जबाबदार असणारे नेते कोणते प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील, या बड्या नेत्यांना, जबाबदार नेत्यांना असे अनेक प्रश्न का नाही पडले आणि त्यांनी देखील असे प्रश्न उपस्थित करून चौकशी मागणी का नाही केली? तशी तुम्ही करताय, अमोल मिटकरी करतायत आणि रुपाली घुमरे पाटील करतायत। त्या सर्व नेत्यांना जी कुठली सत्ता आज आपली आहे या राज्यामध्ये ती मेंटेन करण्यासाठी, ती सत्ता तशीच राहावी यासाठी त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना कदाचित ती गोष्ट थोडीशी जास्त महत्त्वाची वाटली असावी। आणि हीच गोष्ट करत असताना कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली। सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात। आम्ही आज दुःखात आहोत, आम्हाला माहिती पाहिजे की काका, आमचे दादा, हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला, ही आमची प्रायोरिटी आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे, पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे। पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत। रोहित पवार एवढ्या मोठ्या कॅमेराच्या संख्येसमोर आणि एवढ्या अभ्यासू मराठी पत्रकारांच्या समोर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काय गोष्टी जर पुढे त्या ठिकाणी सांगत असतील तर ह्याला अफवा म्हणत नाही, ह्याला रोकटोक प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी म्हणतात। आणि त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे। ते काय काय म्हणेना, आम्हाला काही घेणं देणं नाही। ते जे कुठले नेते असतील 4-5 त्यांचा पक्षच वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे। काका मात्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यामुळे काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजे। त्यांना माहिती नको असेल तर तो त्यांचा विषय आहे।
आज थांबा, प्रश्न आहे. पवार साहेबांनी असं सांगितलं की घातपात नाही, अपघात आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, सर्वांनी शांतता राखावी. तर पवार साहेबांच्या म्हणण्यापासून वेगळा असं तुमचा अभ्यास केला म्हणून हे म्हणणं झालंय का? नंबर 1. आणि नंबर 2, तुम्ही जसं आता सांगितलं की जय आणि पास याची तुमची प्राथमिक चर्चा झाली. हे जे काही प्रेझेंटेशन तुम्ही केलं ते पवार साहेबांना दाखवलं आहे का? आणि ते दाखवून नंतर आता तुम्ही प्रश्न घेताय. साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते 28 तारखेला माझ्या अंदाजाने 12-1च्या दरम्यान तिथं दिलं असेल. काय असेल ते म्हणजे 6-7 तास झाले होते. मी 13 दिवसानंतर बोलतोय. 6 तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात. आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते. अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्त्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो पण महत्त्वाचा असतो. लाखो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्णय घेऊ शकतात. हे एवढी मॅच्युरिटी आणि एवढा अभ्यास पवार साहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे. 6 तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं, 13 दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. काल पवार साहेबांशी मी बोलणार होतो पण तब्येतीचं कारण असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांना ते प्रेझेंटेशन दाखवता आलं नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की रोहित पवारनी आजपर्यंत जे काय मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, जे काय प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत, याच्यामध्ये मी कोणाची परवानगी त्याच्यामध्ये घेतलेली नाही. विचाराचा पक्का असल्यामुळे पवार साहेबांच्या मनामध्ये काय याचा अंदाज असल्यामुळे आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये माझ्या प्रेझेंटेशन, माझ्या वागण्यावरनं, माझ्या बोलण्यावरनं मी कुठेही तिथं चूक नाही तर कॉन्ट्रोवर्सी केली नाही. त्यामुळे पवार साहेबांना माहीत होतं, टीव्हीवर सातत्याने येत होतं, पण साहेबांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे साहेबांनी मलाही विचारलं नाही आणि मी त्यांना हे प्रेझेंटेशन तिथं दाखवलेलं नाही. दादा, तुम्ही जे म्हणताय जे काही मॅनिप्युलेशन झाले त्याच्यामध्ये हा एक व्यापक गट आहे असं तुम्हाला वाटतं की फक्त त्या गैरमानिकाचा अतिघाई किंवा अतिविश्वास घडला हे नक्की काय की सगळं? आता वैमानिक कसा होता, काय होता, त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय, अजून कुठले विषय आहेत का, डिप्रेशनमध्ये होता का, मेंटल स्टेट त्याची कशी होती, DGCAचे मेंटल स्टेटचे काही त्या नॉर्म्स आहेत, त्या मेंटल स्टेटचा वापर करून प्रेशर टाकून या पायलटच्या माध्यमातून हा घात घडून आणला. अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नावर कुठंतरी एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं इथं मला राजकीय कुठंच काय बोलायचं नाही. घातपात आहे का तर त्याची शंका 100% आहे. राजकारण हे मी आणत नसल्यामुळे राजकीय आहे का नाही याचा मी विचार सुद्धा केलेला नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.